विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डेल्टा कनेक्शनचा अभ्यास करत आहोत. डेल्टा कनेक्शन हा इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क, त्या सब्जेक्टचं कोड आहे 313332. त्याच्यामध्ये 3 फेज सर्किट या गोष्टीचा आपण अभ्यास करतोय. 3 फेज मध्ये स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन असे 2 वेगवेगळे कनेक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये आपण डेल्टा कनेक्शनचा अभ्यास करतोय. डेल्टा कनेक्शनचा अभ्यास करत असताना आपल्याला सुरुवातीला काही गोष्टी बेसिक माहीत असायला पाहिजे. डेल्टा कनेक्शन मध्ये व्होल्टेज रिलेशन जो आहे ते लाईन व्होल्टेज इज इक्वल टू फेज व्होल्टेज असतो आणि लाईन करंट इज इक्वल टू √3 टाइम्स ऑफ फेज करंट असे असतो. ओके, त्याच्यामध्ये हा जो एक्झाम्पल आहे ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेत आपण पाहूया आणि त्याचं डिमांड काय आहे हे सुद्धा आपण लक्ष देऊया. बघा, 3 फेज लोड व्हेन कनेक्टेड इन डेल्टा कनेक्शन, म्हणजे डेल्टा कनेक्शन मध्ये हा लोड त्यांनी कनेक्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अक्रॉस मध्ये काय दिलेत 250 व्होल्ट. ओके, 3 फेज 50 हर्ट्ज सप्लाय, कंज्युम्ड 8 किलोवॅट म्हणजे हे पॉवर दिलेत आपल्याला, टोटल पॉवर 0.8 म्हणजे ते कॉस फाय आपल्याला दिलेला आहे, म्हणजे 0.8 पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस फाय इज इक्वल टू 0.8 त्यांनी दिले. कॅल्क्युलेट करायचं आहे लोड पॅरामीटर्स. आता लोड पॅरामीटर्स म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आहेत बघा. पहिला जो आहे लोड पॅरामीटर मध्ये IPH म्हणजे लाईन करंट, आणि त्याच्यानंतर सेकंड जो आपल्याला काढायचा आहे, सेकंड आपल्याला ZPH काढायचा आहे, IPH आणि ZPH, आणि त्याच्यानंतर 3 नंबरला काढायचा आहे R, आणि 4 नंबरला जो काढायचा आहे आपल्याला 4 नंबरला X. हे 4 लोड पॅरामीटर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता फर्स्ट जो आहे IPH काढायचं असेल तर डेल्टा कनेक्शन मध्ये काय असतं, डेल्टा कनेक्शन मध्ये VL इज इक्वल टू VPH असतो आणि IL इज इक्वल टू √3 ऑफ IPH. ओके, म्हणजे 2 स्टँडर्ड रिलेशन्स आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, IPH काढायचं आहे. म्हणजे IPH काढायचं असेल तर आपल्याला IL इज इक्वल टू √3 IPH हे फॉर्म्युला वापरता येतं. पण आपल्याला IL सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काय आहे आपल्याला IL सुद्धा माहीत नाहीये. मग आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार, IL काढावं लागणार. IL काढल्यानंतर मग IPH काढावं लागणार. ओके, आता IL काढण्यासाठी काय आपल्याला गिवन डाटामध्ये काय दिलेत बघा, इथं पॉवर P ऑफ T दिलेत, PT इज इक्वल टू किती दिलेत 8 किलोवॅट, म्हणजे पॉवर आपल्याकडे दिलेला आहे. कॉस ऑफ फाय आपल्याकडे दिलेत, कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती दिले 0.8. ओके, हे 0.8 आहे. आणि डेल्टा कनेक्शन मध्ये VL इज इक्वल टू VPH असतं. हे दिले त्यांनी किती 250 व्होल्ट आणि 3 फेज सप्लाय दिलेत आणि त्याच्यासोबत फ्रिक्वेन्सी F इज इक्वल टू किती दिलेत, F इज इक्वल टू 50 हर्ट्ज. ह्या बेसिक गोष्टीमधून आपण कसं IL काढता येतील किंवा IPH काढता येतील. तर बघा, टोटल पॉवर त्यांनी दिलेले आहेत, म्हणजे आपल्याकडे टोटल पॉवरचं फॉर्म्युला आहे. बघा, आपण काय करूया, टोटल पॉवरचं फॉर्म्युला 1 नंबरसाठी वापरूया. कसं वापरायचं, P इज इक्वल टू √3 टाइम्स ऑफ VL IL कॉस ऑफ फाय. ओके, आता त्याच्यामध्ये काय दिलेत बघा, P आपल्याकडे दिलेत किती 8 किलोवॅट म्हणजे 8000 वॅट मध्ये, पहिला गोष्ट. दुसरा √3 माहित आहे, VL आपल्याला माहित आहे 250 आहे, IL माहित नाहीये, कॉस फाय आपल्याला माहित आहे 0.8. मग आपण काय करूया, हे IL तेवढंच ह्या बाजूला ठेवायचं, बाकी सगळं P ला डिवाइड मध्ये घ्या. म्हणजेच कसं होणार बघा, IL इज इक्वल टू हे P आहे तसं राहणार डिवायडेड मध्ये √3 VL
कॉस ऑफ 5. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला p ची व्हॅल्यू माहित आहे, i ची व्हॅल्यू माहित आहे आणि सॉरी i ची व्हॅल्यू माहित नाहीये, p ची व्हॅल्यू माहित आहे, v ची व्हॅल्यू माहित आहे, √3 ची व्हॅल्यू माहित आहे, cos 5 ची व्हॅल्यू माहित आहे. बघा कसं काढता येतील. IL इज इक्वल टू p किती दिलेत 8 कशामध्ये आहे किलोवॅट मध्ये. मग आपण काय करायचं इनटू 10⁻² म्हणजे काय झालं तुमचं किलोवॅटचं वॅट मध्ये झालं. √3 VL किती दिले तुमचं 250 VL इज इक्वल टू किती 250 इंटू cos ऑफ 5 किती दिले 0.8. बघा हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला IL किती मिळतोय. IL इज इक्वल टू बघा बाय कॅल्क्युलेशन कॅल्सी वापरता येते आपल्याला. कॅल्सी घेऊया. काय सांगते 8 इंटू 10⁻³ म्हणजेच काय 8000 डिवायडेड बाय काय सांगतोय √3 इंटू 250 इंटू 0.8. आन्सर किती येते बघा 23.09. किती येते आपला आन्सर 23.09 म्हणजे 23.09. ह्यालाच आपण अप्रॉक्सिमेट 09 ला आपण 1 म्हणू शकतो. ओके ठीक आहे काय अडचण नाही. IL इज इक्वल टू आन्सर कसे एम्पियर मध्ये, करंट कशात असतो एम्पियर मध्ये. हा तुमचं IL निघाला. पण आपल्याला काय काढायचं आहे IPH काढायचं. IPH कसं काढणार आता तुम्ही बघा. IPH कसं काढणार IL इज इक्वल टू √3 इंटू IPH. ओके थोडं इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. विद्यार्थी मित्रांनो पहा IL इज इक्वल टू 23.09 आलं. आता IL आल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे IPH काढायचं आहे. हे बघा आपला मेन फॉर्म्युला काय सांगतोय IL इज इक्वल टू √3 टाइम्स ऑफ IPH. आता आपल्याला IPH काढायचा आहे. IL आपल्याला माहिती आहे √3 आपल्याला माहिती आहे. हा जो √3 आहे हे IPH ला इकडे गुणाकारामध्ये आहे. इकडे आल्यानंतर काय होणार भागाकारामध्ये होणार. म्हणजेच कसं बघा IPH इज इक्वल टू IL अपॉन √3. ओके देन IL किती दिले 23.09 अपॉन √3. आता तुमचं काय मिळणार IPH तुम्हाला मिळणार पहा 23.09 डिवायडेड बाय √3. आन्सर येते तुमचं 13.33. आन्सर किती येते IPH इज इक्वल टू 13.33 युनिट ह्याचं एम्पियर. हा तुमचं पहिला कॅल्क्युलेशन झालं. कोणता कॅल्क्युलेशन बघा IPH पॅरामीटर्स 1 मध्ये IPH इज इक्वल IPH काढायचं होतं. IPH कसं काढलं तुम्ही पॉवर टोटल पॉवर वापरलं. पॉवर वापरून P इज इक्वल टू √3 VL IL cos 5. त्याच्यातनं IL आपल्याला माहित नव्हतं बाकी सगळ्या गोष्टी माहित होते. मग इथं IL चा व्हॅल्यू काढला. मग IL इज इक्वल टू √3 IPH ते IPH इकडे घेतलं IL अपॉन √3 13.33 एम्पियर. हा तुमचा पहिला पॅरामीटर्स कॅल्क्युलेट झाला. ओके देन सेकंड कॅल्क्युलेटर जे कसं करायचं आहे बघा. सेकंडचा जो कॅल्क्युलेशन करायचा आहे सेकंड मध्ये काय सांगते ZPH काय सांगतोय VPH अपॉन IPH. ओके आपल्याकडे VPH आपल्याकडे दिलेले आहेत किती आहे 250. बघा ZPH इज इक्वल टू VPH किती दिले 250. ओके त्याच्यानंतर IPH किती आहे तुम्ही इथे कॅल्क्युलेशन केलंय 13.33. मग तुमचं ZPH किती येते बघा ZPH इज इक्वल टू 250 डिवायडेड बाय 13.33. आन्सर येतोय 18.75. आन्सर येते 18.75 ओहम. ओके बघा ZPH तुमचं झालं. ZPH झाल्यानंतर आपल्याला 3 नंबरला काय काढायचं आहे फाइंड R मध्ये. मित्रांनो हे जे गिवन डाटा होते हे गिवन डाटा सध्याला मी रब करतोय.
तुम्ही कॅल्क्युलेट लिहून घेतला नसेल तर लिहून घ्या. ओके, हां ठीक आहे. 3 नंबरला काय काढायचं आहे आपल्याकडं आर. आर कसं काढता येते आपल्याला? 3 नंबरला जे आहे बघा, आर इज इक्वल टू ZPH इंटू कॉस ऑफ फाय. आर इज इक्वल टू काय सांगते? ZPH इंटू कॉस ऑफ फाय. बघा, जर शक्य झालं, गरज पडलं तरी आपण क्लीन करूया ते समोरचं. ZPH किती आलं आपला? 18.75 इंटू कॉस फाय किती आहे? 0.8. कॉस फाय किती आपलं? इंटू 0.8. पहा, हे कॅल्क्युलेशन करूया आपण. 18.75 इंटू 0.8. आन्सर येते 50. किती येतं? आर इज इक्वल टू 50. आरचा युनिट जो आहे ओहम. ओके, हा. आणि 4 नंबरला जो ऑब्वियसली आपल्याला एक्स काढायचा आहे बघा. 4 नंबरला काय काढायचं आपल्याला? एक्स काढायचं. मग हा एक्स कसा आहे? एक्स इज इक्वल टू आर साइन ऑफ फाय. आर काय दिलंय? एक्स इज इक्वल टू आर ZPH अपॉन कॉस फाय. इथे एक्स इज इक्वल टू आर नाही आहे, इथं एक्स इज इक्वल टू ZPH इंटू साइन फाय. ZPH इंटू साइन ऑफ फाय. आता आपल्याला प्रश्न पडतोय, ZPH आपल्याकडे आहे 18.75. साइन फाय कसं काढायचं? आपल्याकडे दिलेत कॉस ऑफ फाय. आता कॉस फाय वरून आपण काय करूया? आधी फाय कॅल्क्युलेट करूया. म्हणजे कॉस ऑफ फाय इज इक्वल टू 0.8 त्यांनी दिलेत, परंतु आपल्याला फक्त फाय पाहिजे. बघा, फाय इज इक्वल टू हे कॉस जो आहे इकडे इन्व्हर्स होते. कॉस इन्व्हर्स ऑफ 0.8. बघा, कॅल्शियममध्ये पुटअप करून घ्या. कॉस शिफ्ट कॉस म्हणजे कॉस इन्व्हर्स ऑफ 0.8 ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर येतो 36.86. फाय इज इक्वल टू काय येते? फाय इज इक्वल टू 36.86. मग हे फायच्या व्हॅल्यू इकडे वापरायचे. बघा, एक्स इज इक्वल टू ZPH किती आहे? 18.75 इंटू साइन ऑफ फायचं व्हॅल्यू काय? 36.86. मग किती येते बघा एक्सचं व्हॅल्यू? 18.75 इंटू साइन ऑफ 36.86. आन्सर येते ह्याचं 11.24. एक्स इज इक्वल टू 11.24 युनिट येतं सुद्धा ओहम. 11.24 युनिट किती येते? ओहम. विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या. हे आपल्याला स्पेस लागेल असं वाटत होतं, पण इथं आपल्याला कव्हर झालेलं आहे. तर आपण एकदा प्रॉपर एक्झाम्पल बघूया आणि त्याच्यावरनं सोल्युशन एकदा रिचेक करूया. 4 गोष्टी आपल्याला काढायचं होतं पॅरामीटर्समध्ये, IPH, ZPH, R आणि X. IPH काढण्यासाठी आपण काय केलो? IPH इज इक्वल टू IPH इज इक्वल IL इज इक्वल टू √3 IPH हा फॉर्म्युला होता, पण आपल्याला IL माहीत नव्हतं, म्हणून आपण P इज इक्वल टू √3 VL कॉस फाय वरून आपण काय केलं? डायरेक्टली IPH पण काढता येत नव्हतं, म्हणून आपण IL काढून घेतलं. IL ह्या फॉर्म्युलावरून IL आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर IPH आपण इथे काढतोय. IPH झाल्यानंतर ZPH इज इक्वल टू VPH अपॉन IPH, त्याच्यावरनं आपल्याला ZPH मिळालं. ZPH नंतर आपण R इज इक्वल टू ZPH कॉस फाय काढतोय आणि X इज इक्वल टू ZPH साइन फाय काढतोय. पण दिलेल्या गोष्टीमध्ये कॉस ऑफ फाय दिलेत, ते फाय आपल्याला पाहिजे, म्हणून कॉस ऑफ फाय इज इक्वल टू 0.8. देन फाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0.8. सो वी कॅन कॅल्क्युलेट X. आता टोटल आपल्याला 4 पॅरामीटर्स होते. 4ही पॅरामीटर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. IPH, ZPH, R अँड X. ओके,
विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 4 किंवा 6 मार्काला पडतोय आणि हे जे एक्झाम्पल आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधलं एक्झाम्पल असल्यामुळे आपण सर्वांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन हे एक्झाम्पल सोडवायला पाहिजे. ओके, थँक्यू.